जय खानदेश मंडळी. आपला तुळानी स्पेशल खस्तापुरी आणि पाव भाजी. आणि असं पहिलं सोडून आहे की या ठिकाणी आपल्याला प्रॉपर बिल भेटत असते. आपलं बिल किती झालं आता हे महत्वाचं. तुमचा भाऊ आले डायरेक्ट पुरा पुतळा माहिती की राहणार. फर्स्ट टाइम दाढी केली मी आज, तर ट्रेन आपली झालेली आहे. तर तुमच्यापैकी या ठिकाणी कोणी आलेलं आहे का? नाशिक मधून कोणी व्हिडिओ पाहत असेल. श्री गुरुचरण सर्व जरजनीच्या म्हणून गुरुसुधारी वरण रघुवर विमल रसू जोदा कुपल चारे. तर इकडे शनी महाराजांनंतर पाहू शकता गुरु शुक्र राहू केतू. तेल पाहिजे आपल्याला. जय खानदेश मंडळी. तर आज आहे शनिवार आणि मी प्रत्येक शनिवारले हनुमानजी आणि शनी महाराजांना दर्शनले जास. आणि या रूम म्हणजे रूम चेंज करानंतर पहिला शनिवार आहे आणि मी जावावे. परंतु त्यांना पहिले आपले एक असं काम आहे, या रूमनं जे ॲग्रीमेंट आपण बनायला होतं ते मला लागणार आहे, ते तयार होई जायला आपण टाकायला जायला होतो. गॅस कनेक्शन लेणं आहे आपले नवीन आणि त्या गॅस कनेक्शन न करता ते लाग असंच. आणि जेसना एक घर आहे तेसना सासरा राहत इकडे पवननगर पवननगरले मी आता जाणार आहे आणि तेसनाकडे ते ॲग्रीमेंट न झेरॉक्स लिहावे. त्यांना करता मी आता निघी. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. तर पवननगर जाण्यासाठी मी निघालोय आणि पवननगर आपल्या रूम पासून पूर्ण 12 किलोमीटर अंतरावर आहे. मी आता अंबड पोलीस स्टेशन जवळ पोहोचलेलो आहे आणि इथून जवळ पवननगर आहे. मागच्या वेळेस जेव्हा पवननगरला आलो होतो ना तेव्हा चुकलो होतो. तर पंचवटीकडे पण अजून एक पवननगर आहे, तर तिकडे चालला गेलो होतो मी आणि पूर्ण 20 किलोमीटर फेरा मारावा लागला होता मला. यांच्या मुलीच्या रूम मध्ये आपण राहतो. यांच्या मुलीचा जो हाऊस आपण रेंटने घेतलेला आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲग्रीमेंट घ्यायला आलेलो होतो मी, तर ॲग्रीमेंट आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे. आता आपण हनुमंतरायांचं व शनी महाराजांचं दर्शन घ्यायला जाऊया. पंडित नगर सिडको म्हणजे शनी महाराजांचं मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि याच ठिकाणी आपण दर्शन करून घेऊया. आणि प्रत्येक शनिवारी मी काय करतो, बीडी नगर कामगार नगर आहे ना त्या ठिकाणी दर्शनाला जात असतो. परंतु देव कुठलंही मंदिर असलं तर देव एकच असतो. त्यामुळे मी या ठिकाणी शनी महाराजांना तेल चढवतो आणि दर्शन करून घेतो. पुढे पण गेली का? तेल पाहिजे आपल्याला. कितीला? तिकडनं येताना देतो. तर हे तुम्ही पाहू शकता शनी धाम मध्ये आलेला सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. तर ज्या प्रकारे आपल्या सौरमंडल मध्ये पूर्ण ग्रह स्थित आहेत त्यानुसार या मंदिरामध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. तर इकडे सुरुवातीला सूर्य, चंद्र, त्यानंतर मंगळ ग्रह, बुध आणि आपले शनी देवता. तर या ठिकाणी शिला आहे शनी महाराजांची आणि इकडे मोठे आहे मंदिर तुम्ही पाहू शकता. आणि ज्यांना तेल वगैरे चढवायचं आहे तर ते या ठिकाणी या शिलेवरती तेल चढवतात. दर्शन घेऊन घेतो आधी. तर इकडे शनी महाराजांनंतर पाहू शकता गुरु शुक्र राहू केतू आणि त्यानंतर इकडे कालिंका माता. तर इकडनं एंट्री पॉइंट आहे. या ठिकाणी शनी महाराजांची शिला ज्या ठिकाणी आपण तेल चढवतो आणि इकडे बाकी ग्रह देवता. आणि जर का तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर शनी महाराजांचं मंदिर इकडे स्थित आहे. तर तुमच्यापैकी या ठिकाणी कोणी आलेलं आहे का? कमेंट करून नक्की कळवा. तर या ठिकाणी श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर सुद्धा आहे, पंडित नगर सिडको नाशिक.
म्हणजेच आपण हनुमानजींचं दर्शनासाठी जात असतो शनी महाराजांचं दर्शन झाल्यानंतर. आणि योगायोगाचा शनी महाराजांच्या जवळच आता हनुमंतराय यांचं सुद्धा मंदिर आहे आणि आपलं दर्शन होणार आहे. आणि सर्वात महत्वाचं राहिलं हनुमंतरायांचं दर्शन झाल्यानंतर मी मंदिरात बसून पूर्ण हनुमान चालीसा बोलत असतो. आता दर्शन झालेलं आहे आणि हनुमान चालीसा बोलण्याची वेळ आहे. श्री गुरुचरण सर्व जरजनी जमनं गुरुदारी वरणं रघुवर विमल सुजोदाय कुपलचारे उद्दीन तनुजानिके सुनिरोपवन कुमार बलबुद्धि विद्यादेव मोहि कारुकलेश विकार. जय हनुमान ज्ञान विनसागर जय कपीस तिहु सागर रामदूत असित बलराम भूत पिशाच निकट नहीं आवै महावीर जब नाम सुना जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सदा की गौर. तुलसीदास सदा राती जय नाथ जय हरे. या ठिकाणी प्रसादची पण व्यवस्था आहे. तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रसाद सुद्धा या ठिकाणी घेऊ. नारळ त्याचबरोबर आपली खडी टाका. आणि मंदिर ज्या पद्धतीने शनी शिंगणापूर या ठिकाणी शनी महाराजांचं मंदिर आहे त्याचं एक प्रति या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. कारण इकडे मूर्ती आहे, इकडे शिला आहे आणि इकडच्या साईडला पूर्ण जे नवग्रह आहेत तर त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे शनी महाराजांसोबत. तर आपलं दर्शन झालेलं आहे आणि तुमचंही झालं असेल असं मला वाटतं. आता आपण निघूया रूमकडे जाण्यासाठी. नाशिक मधून कोणी व्हिडिओ पाहत असेल तर पवननगर मध्ये कोण कोण राहतं बरं? अंबड पोलीस स्टेशन जवळ पवननगर, राणेनगर, उत्तमनगर. तर आपला तुळणी स्पेशल खस्तापुरी आणि पावभाजी. सिटीमा राहणं आणि सिटीमा फिराणं एकाच मोठा प्रॉब्लेम आहे यार. तो म्हणजे सिग्नल आणि सिग्नल वरली ट्रॅफिक. ते आपला शिरपूरमा नाहीये, धुळामा नाहीये. तर मंडळी मी आलोय आता सलूनला आणि जत्रा हॉटेल जवळच सलून आहे के सागर म्हणून. आणि त्या ठिकाणी आपला एक भाऊ काम करतो आणि तो आहे साखरीचा म्हणजेच आपलाच कल्ला कल्पेश भाऊ, जो आपला कल्ला आहे खानदेशी. त्यामुळे पहिला दिन जो येऊन तुम्ही इकडे जत्रा हॉटेलले तर म्हटलं कोणता सलूनले जावं ना कोणता सलूनले जावं ना. ऊन ओढत निघणे डायरेक्ट भावनात जोडे बसणं आणि भाऊ आपला साखरीना निघणं. एक जण होता आपला शिरपूरना परंतु तो भाऊ पैकी आले. आणि हा भाऊ आहे आता कल्पेश भाऊ. आणि कल्पेश भाऊ आता आपली कटिंग वगैरे करणार आहे, शेविंग वगैरे करणार आहे. जर तुम्ही इकडे आले जत्रा हॉटेलकडे तर या आणि कल्पेश भाऊला भेटा. माझं नाव नक्की सांगा, खूप मस्त काम करतो कल्पेश भाऊ. तर सकाळी केसांना तेल लावलं गेलं होतं आणि मी विचार पण केलेला नव्हता की सलूनला येऊ कटिंग वगैरे करू, परंतु आता आलो. चला आधी हेअर वॉश करून घेतो. तर आपली कटिंग आता एकदम ऑलमोस्ट डन झालेली आहे म्हणे कल्पेश होत्या सांगण्याप्रमाणे. तर कटिंग आपली झालेली आहे आणि आता केस सेट होत आहे.
ते भारी लागतं या युट्यूब मध्ये असेल मग आपण तर मंडळी फर्स्ट टाइम दाढी फिरवलं मी आज आणि आयुष्य आम्हाला आपला गर्लफ्रेंड होणे आजपर्यंत मी कधी दाढीत सेट बी करेल नाही गर्लफ्रेंड बी म्हणे ट्राय करत होतो पण आम्ही आता ट्राय करी राहतो चांगले वाटणे ते ठेवतो तुमले बी आवडले ते कमेंट करून सांगा ना जर नाही चांगले वाटलं ते क्लीन शेव करले होते कारण आपला बाल्यात काही बिवटी जाते पाहुणी दाढी ठेवले मस्त बारीक कट तर मंडळी कशी वाटते दाढी सांगा बरं तर मंडळी तुम्हाला बोवाले डायरेक्ट पुरा पुतळा माहिती की राहणार कल्पेश मध्ये पुरा डिटेन वगैरे लायलेले आपल्या आधी पुरा 10 ते 15 मिनिटं बसणं पडेल पूर्ण काम आपल्याला झालेलं आहे आता आपण जाणार आहोत बिलिंग वगैरे कडे तर आपलं या ठिकाणी आता बिलिंग होणार आहे आणि असं पहिलं सोडून आहे की या ठिकाणी आपल्याला प्रॉपर बिल भेटत असतं आपले गर्लफ्रेंड दादा आहेत ते खूप चांगली सर्व्हिस देतात आपल्याला आणि पैसे खर्च झाल्यानंतर सलूनला आपली एक अपेक्षा असते ती म्हणजे पैसे खर्च केल्यानंतर आपल्याला जी सर्व्हिस भेटते त्याचं पूर्ण समाधान भेटायला पाहिजे पूर्ण वेळ त्या कारागीरने आपल्याला नागरिकने दिला पाहिजे कल्पेदार नाही तर एवढं येथील जेवढा स्टाफ आहे तर तो चांगल्या प्रकारे आपल्याला सर्व्हिस देत असतो आपलं बिल किती झालं आता हे महत्वाचं आहे तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे लिखित बिल दिलं जातं आणि 500 रुपये आपले जागे झालेले सांगते आणि ते पे करावे लागतील त्यासाठी आता ब्लॉग बंद करावा लागेल सर्व कामं आपली झालेली आहेत आज आहे उपवास आणि सकाळपासून निघालेलो आहे मी घरातून 9:30 वाजेपासून आणि आता किती वाजले 1:30 वाजत चालले नाही 2 झाले तर खूप वेळ झालेला आहे आता घरी जातो कारण आईचा कॉल येत होता आता आईला कॉल करतो तर फायनली घरी पोहोचलेलो आहे आणि 9:30 वाजेपासून घरातून बाहेर गेलो होतो आता 3 वाजलेले आहेत आणि उपवास असल्या कारणास्तव मी उपवासाच्या दिवशी फराळ करत नाही कुठल्याही प्रकारची फक्त फळ वगैरे खातो आणि जर का ते नाही राहिले तर पूर्ण निरंकट उपवास असतो कुठल्याही प्रकारचा कोणताही पदार्थ आपण खात नाही फळ शिवाय तर आता पपई आणलेली होती मग पपई खाऊया तर आपली पपई कापली गेली छान आहे पपई खाऊन झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच ब्लॉग पाहण्यासाठी फॉलो करा अविनाश तेरमध्ये